वाहतूक व्यवसाय चालवणाऱ्या अनेकांना एक मोठं आव्हान नेहमीच जाणवतं, ते म्हणजे रोजच्या धावपळीत आपला खरा नफा होतोय की तोटा हेच कळत नाही. तर आज आपण बघणार आहोत की तंत्रज्ञानाचा वापर करून या गोंधळावर नियंत्रण कसं मिळवता येतं. खरं तर ही समस्या जवळपास प्रत्येकाचीच आहे. दिवसभर गाड्या धावत असतात, कामं होत असतात, पण दिवसाच्या शेवटी कोणती गाडी खरंच पैसे कमवून देतेय आणि कोणती गाडी फक्त खिशातून पैसे काढतेय याचं गणितच लागत नाही. चला तर मग हा सगळा प्रवास टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आपण रोजच्या छोट्या छोट्या समस्यांपासून सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक गाडीच्या नफ्या तोट्याच्या स्पष्ट चित्रापर्यंत कसं पोहोचता येतं हे बघणार आहोत. ओके, तर पहिला टप्पा रोजची धांदल. दिवसाची सुरुवातच अनेक कामांच्या यादीने होते, नाही का? आणि सगळं काही स्वतःच लक्षात ठेवायचं, मॅन्युअली करायचं म्हटलं की हमखास काही ना काहीतरी महत्त्वाचं सुटतंच. आता गंमत बघा, ही सिस्टम काय करते तर दिवसाची सुरुवात होताच एक पॉपअप ट्रॅकर समोर ठेवते. ड्रायव्हरचं लायसन्स असो, गाडीची कागदपत्र असोत किंवा गाडीची सर्व्हिसिंग, सगळी महत्त्वाची कामं वेळेवर आठवण करून दिली जातात. म्हणजे कोणतीही गोष्ट विसरण्याचा किंवा सुटण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे, आता वळूया ट्रिपच्या अगदी सुरुवातीकडे. म्हणजे ऑर्डर घेण्यापासून गाडी पाठवण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती तंत्रज्ञानामुळे किती सोपी आणि सुटसुटीत होते ते पाहूया. इथे बघा, मालाची पावती म्हणजे LR बनवणं आणि त्या मालासाठी ट्रिप तयार करणं, ही दोन्ही कामं एकाच फॉर्ममध्ये होऊन जातात. यामुळे वेळ तर वाचतोच, पण चुका होण्याची शक्यताही जवळजवळ नाहीशी होते. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ही सिस्टम क्लायंट आणि मार्गांच्या मास्टर डेटाचा वापर करून आपोआप LR नंबर तयार करते आणि भाडंसुद्धा मोजते. म्हणजे मॅन्युअल एंट्री आणि त्यातून होणाऱ्या चुकांना कायमचा पूर्णविराम. आता पुढचा आणि खूप महत्त्वाचा टप्पा, प्रवासादरम्यान ड्रायव्हरला दिलेला ॲडव्हान्स आणि रस्त्यात होणाऱ्या खर्चांचं व्यवस्थापन. खरं सांगायचं तर हा भाग अनेकदा खूपच गोंधळाचा असतो आणि इथेच हिशोब बिघडण्याची शक्यता जास्त असते. आणि ही सिस्टम तो गोंधळ खूप छान सोडवते. ती दोन प्रकारच्या ॲडव्हान्सची व्यवस्थित नोंद ठेवते. एक म्हणजे पार्टी ॲडव्हान्स, जो आपल्याला क्लायंटकडून येतो, आणि दुसरा ट्रिप ॲडव्हान्स, जो आपण ड्रायव्हरला डिझेल आणि इतर खर्चासाठी देतो. या स्पष्ट विभागणीमुळे हिशोबात कधीच गडबड होत नाही. जेव्हा हा ॲडव्हान्स डिजिटल पद्धतीने ट्रॅक होतो तेव्हा ड्रायव्हरसोबतचा हिशोब अगदी सोपा होऊन जातो. प्रत्येक ट्रिपमध्ये ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त खर्च होतोय का हे लगेच कळतं. आणि शेवटी ट्रिप संपल्यावर ड्रायव्हरला नेमके किती पैसे द्यायचे किंवा घ्यायचे हे अगदी स्पष्ट होतं. आता येऊया व्यवसायाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे पैसे वेळेवर वसूल करणे. हे सॉफ्टवेअर अचूक बिलिंग आणि जलद पेमेंटसाठी कशी मदत करतं ते आता आपण बघू. ही प्रक्रिया बघा किती सरळ आणि सोपी आहे. गाडीने माल उतरवल्यापासून आपल्याला POD मिळतो, त्यावरून सिस्टममध्ये बिल तयार होतं आणि शेवटी बँकेत पैसे जमा होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर व्यवस्थित लक्ष ठेवता येतं. या सिस्टीमची ताकद आहे तिची पारदर्शकता. कोणतीही ट्रिप पूर्ण झाल्यावर तिचं बिल बनवायचं राहून जात नाही किंवा विसरलं जात नाही. प्रत्येक रुपयाचा हिशोब अगदी पक्का राहतो. हे बघा, एजिंग रिपोर्टमधलं एक साधं उदाहरण. सिस्टम आपल्याला एका क्लिकवर दाखवते की कोणती बिलं खूप दिवसांपासून थकलेली आहेत. यामुळे वेळेवर फॉलोअप घेणं सोपं होतं आणि पर्यायाने व्यवसायाचा कॅश फ्लो सुधारतो. चला, आता फक्त एकेका ट्रिपपुरतं मर्यादित न राहता जरा मोठ्या चित्राकडे पाहूया, म्हणजेच संपूर्ण फ्लीटच्या व्यवस्थापनाकडे. कारण वाहनांची देखभाल आणि इतर मालमत्ता हा एक मोठा आणि दीर्घकालीन खर्च असतो. तर ही सिस्टम फक्त ट्रिप्सचा हिशोब ठेवत नाही, ती त्याही पुढे जाऊन वाहनांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन करते. मग ते मेंटेनन्स असो, टायर्स असो, बॅटरी असो किंवा स्पेअर पार्ट्स. हे वाक्य खरंच खूप महत्त्वाचं आहे. टायरसारख्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणं आर्थिकदृष्ट्या किती गरजेचं आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. प्रत्येक टायरवर किती खर्च झाला आणि महत्त्वाचं म्हणजे तो किती किलोमीटर चालला याचा अगदी अचूक हिशोब ठेवता येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर मालमत्तेवरील या बारीक नियंत्रणामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो, वाहनांची कागदपत्र वेळेवर रिन्यू होतात आणि एकंदरीत व्यवसायात एक प्रकारची आर्थिक शिस्त येते. आणि आता आपण येतोय या संपूर्ण विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, क्लायमॅक्सवर. आत्तापर्यंत जी काही माहिती आपण गोळा केली ती सगळी एकत्र येऊन व्यवसायाचं खरं चित्र कसं उभं करते ते पाहूया. या संपूर्ण सिस्टमचं अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं ध्येय हेच आहे, प्रत्येक ट्रिपमधून मिळालेला महसूल आणि त्यावर झालेला खर्च एकत्र आणून प्रत्येक गाडी फायद्यात आहे की तोट्यात हे आरशासारखं स्पष्ट दाखवणं. ही टेबल बघा किती सोपं करून दाखवलंय सगळं.
इथे प्रत्येक गाडीने किती कमाई केली, त्यावर डिझेलसारखा थेट खर्च किती झाला आणि टायर किंवा मेंटेनन्ससारखा अप्रत्यक्ष खर्च किती झाला हे अगदी स्पष्ट दिसतं. आणि यातूनच प्रत्येक गाडीचा निव्वळ नफा किंवा तोटा आपल्या समोर येतो. इतकंच नाही तर प्रत्येक गाडी चालवण्यासाठी आपल्याला प्रति किलोमीटर किती खर्च येतो किंवा दिवसाला किती खर्च येतो यांसारखी सखोल माहितीही मिळते. आणि या माहितीच्या आधारे भविष्यातले महत्त्वाचे निर्णय अधिक अचूकपणे घेता येतात. तर थोडक्यात सांगायचं तर अशी प्रणाली व्यवसायाला संपूर्णपणे डिजिटल बनवते, खर्चावर नियंत्रण आणते, डुप्लिकेट काम टाळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गाडीच्या नफ्यातोट्याचं स्पष्ट आणि खरं चित्र आपल्यासमोर ठेवते. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. या प्रश्नाचं उत्तर जर माहीत नाही असं असेल तर अशा प्रणालीची गरज किती आहे हे आपोआप लक्षात येईल.